शिराळ शेठ एक दिवसाचा राजा आणि नवसाचा देव, शतकानुशतकांची परंपरा. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. एक दिवसाचा राजा, शिराळ शेठची अद्भुत कहाणी. शिराळ शेठ राजाची गोष्ट तशी खूप जुनी आहे. असं म्हणतात की सन 1315 ते 1450 या काळात शिराळ शेठ नावाचे एक अत्यंत दानशूर आणि निस्वार्थी राजा होऊन गेले. त्यांचा राज्य विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये होता. त्यांच्या राजवटीत एकदा भयंकर असा दुष्काळ पडला, तोही तब्बल 12 वर्ष. लोक अन्नासाठी वणवण फिरत होते, पण शिराळ शेठ शांत बसले नाहीत. त्यांनी आपल्या प्रजेसाठी दिवस रात्र बैलगाड्या फिरत्या ठेवल्या, गावोगावी मदत पोहोचवली. त्यांच्या या कार्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. शिराळ शेठ यांच्या या लोककल्याणकारी कार्याची कीर्ती थेट बेदरशा राजापर्यंत पोहोचली. बेदरशा राजानं त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेतलं आणि त्यांच्या कार्याची खूप स्तुती केली. राजानं विचारलं, महाराज, तुम्हाला काय हवं ते सांगा, मी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करेन. त्यावर शिराळ शेठ यांनी एक विलक्षण मागणी केली. महाराज, मला फक्त तुमच्या तख्तावर 3.5 तास म्हणजे आऊट घटका बसण्याची परवानगी द्या. राजा थोडा चक्रावला, पण त्यांना परवानगी दिली. शिराळ शेठ सिंहासनावर बसताच त्यांनी लगेचच एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी पाहिलं की दुष्काळामुळं आणि इतर कारणांमुळे त्या काळी अनेक मंदिरांची आणि मशिदींची दुरावस्था झाली होती. त्यांनी तत्काळ राज्याच्या खजिन्यातून सर्व धर्मांच्या मंदिरांना आणि मशिदींना भरभरून देणग्या दिल्या. धार्मिक सलोख्याचं आणि समतेचं हे एक अद्भुत असं उदाहरण होतं. बरोबर औट घटका संपताच शिराळ शेठ यांनी आदरानं ते तख्त सोडलं. अशा या परोपकारी आणि महान राजाचा उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजचा दिवस, आजचा राजा, नवसाला पावणारा देव, याच राजाच्या स्मरणार्थ शिरोळमध्ये एक दिवसाचा राजा ही अनोखी परंपरा आजही जपली जाते. उत्सवाच्या दिवशी गावातल्याच एका व्यक्तीला शिराळ शेठचा प्रतिनिधी म्हणून निवडलं जातं. ही निवड खूप विचारपूर्वक आणि परंपरेनुसार केली जाते. एकदा का निवड झाली की ती व्यक्ती राजेशाही वस्त्र, मुकुट परिधान करून राजासारखी सजते. तिला सजवलेल्या पालखीतून किंवा रथातून वाजत गाजत गावातून मिरवलं जातं. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि या एक दिवसाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दूर दूरहून लोक शिरोळमध्ये गर्दी करतात. या दिवशी हा राजा म्हणजे नुसता देखावा नसतो, तर तो शिराळ शेठच्या शक्तींचं जिवंत प्रतीक मानला जातो. लोक त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात, आपले नवस बोलतात आणि मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. अनेक भक्तांना अनुभव आहे की शिराळ शेठ खरोखरच नवसाला पावतात. त्यामुळे नवस फेडण्यासाठी नारळ, ओटी भरणं किंवा इतर वस्तू अर्पण करणं हे इथं नेहमीच दिसतं. दिवसभर भजन, कीर्तन, पारंपरिक गाणी आणि लोकनृत्यांनी संपूर्ण गावात एक उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण होतं. शिराळ शेठचा उत्सव ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर ती शिरोळ गावच्या एकजुटीची, अढळ श्रद्धेची आणि सामाजिक सलोख्याची एक सुंदर अशी कहाणी आहे. काळ बदलला असला तरी शिराळ शेठच्या या परंपरेमागचा भक्तिभाव आजही तसाच आहे. हा उत्सव फक्त शिरोळसाठीच नव्हे, तर साताऱ्यातील अनेक गावांना एकत्र आणतो. आजही शिराळ शेठचा एक दिवसाचा राजा अनेकांच्या नवसाचा देव बनून पिढ्यानपिढ्या श्रद्धाळूंना एकत्र करतोय आणि ही गौरवशाली कथा अखंडपणे पुढे सुरू आहे.